Desi Indian Facts Present, Future and Past by Nitin. नमस्कार, मी नितीन ज्ञाते आपल्या सर्वांचं चॅनल देसी इंडियन फॅक्ट्स मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण मागच्या काही दिवसांमध्ये विविध लोकसभा मतदारसंघांच्या बाबतीत चर्चा केली, ज्यामध्ये मराठवाड्यातले काही मतदारसंघ आणि नागपूर यावरती चर्चा विस्तृतपणे आपली झाली. आज आपण परत एक मराठवाड्यातला मतदारसंघ घेणार आहोत, ज्याचं नाव आहे धाराशिव. आणि ह्या मतदारसंघावरती चर्चा करण्यासाठी आज परत आपल्या बरोबर आहेत परळीहून तानाजी देशमुख. नमस्कार. छत्रपती संभाजीनगरहून अविनाश खेकाळे. नमस्कार. आणि पुण्याहून नेहमीप्रमाणे शिरीष राखे. नमस्कार. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आज आपण धाराशिववरती चर्चा करणार आहोत. बालाघाट डोंगर रांगांनी वेढलेला धाराशिव, जो की पूर्वीचा उस्मानाबाद, या लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या चरणात 7 मे 2024 ला मतदान होणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा विभाग येतात, ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये 4, लातूर जिल्ह्यामध्ये 1 आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 1. धाराशिव जिल्ह्यामधले जे विधानसभा मतदारसंघ आहेत ते आहेत धाराशिव, उमरगा, तुळजापूर आणि परांडा. लातूर जिल्ह्यातून औसा विधानसभा विभाग आणि सोलापूर जिल्ह्यातून बार्शी विधानसभा विभाग. 2019 मध्ये झालेलं मतदान जे होतं त्यावेळेस 17,83,129 एवढी मतदार संख्या होती. त्यात 67% वैध मतं म्हणजे 11,94,706 इतकी वैध मतं पडली. आणि या मतांच्या आधारावरती शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर 5,96,640 एवढ्या 50% मतं मिळवून विजयी झाले. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील आणि आताचे भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले यांचा 4,69,074 मतं यांना मिळाली होती, जे की 39% होती. तर त्यांचा मोठ्या फरकाने यांनी पराभव केला होता ओमराजेंनी. त्याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन दादा सलगर यांना 98,579 म्हणजे 8% एवढी मतं पडली होती. 51 शक्तिपीठांपैकी एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेले तुळजाभवानी मंदिर हे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर बालाघाटाच्या टेकडीवरती वसलेले आहे. धाराशिव जिल्हा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्ला आले दर्गा आणि धाराशिव लेणी तसेच उस्मानाबादी शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धाराशिव मतदारसंघात तब्बल 11 वेळेस काँग्रेसने विजय संपादन केला मित्रांनो. परंतु 1999 मध्ये शिवसेनेचे शिवाजी विठ्ठलराव कांबळे यांनी ती मक्तेदारी मोडीत काढली. ज्वारी, गहू आणि हरभरा हे मुख्य पीक असलेल्या तिथलं शेती आणि कृषी संकट, बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांचा अभाव हे तिथले मुख्य प्रश्न आहेत. 2024 मध्ये जे उमेदवार आहेत त्यांची यादी तुम्हाला थोडक्यात सांगतो. शिवसेना उद्धव ठाकरे गट अर्थात महाविकास आघाडीतर्फे ओमराजे निंबाळकरांना परत एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीकडून महायुतीमध्ये अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या राणा जगजित सिंगाच्या पत्नी अर्चना पाटील, राणा जगजित सिंग तुम्हाला जसं सांगितलं भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, पण ही जागा धाराशिव जी आहे ती राष्ट्रवादीला महायुतीमध्ये सीट वाटपामध्ये सुटल्यामुळे अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तिथून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीतर्फे भाऊसाहेब आंधळकर हे रिंगणामध्ये उभे आहेत. शिरीष माऊली इथून ओमराजे निंबाळकरांना परत पहिली पसंती देऊन त्यांना उमेदवार म्हणून उभं करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासमोर अर्चना पाटील आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी सुद्धा समोर आहे. तर एकंदर ओमराजे निंबाळकरांचं पारडं जड वाटतंय, असंच काहीतरी होरा दिसतोय. तुम्हाला काय वाटतंय? तर आपण म्हणजे तुम्ही जे सांगताय त्याच्याशी मी सहमत आहे. ओमराजे निंबाळकरांचं पारडं जड दिसतंय, पण तुम्ही मतदारसंघ वाईज जर विचार केला तर आता औसा मतदारसंघ इथे अभिमन्यू पवार हे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे आणि सध्याचे विद्यमान आमदार आहेत. तर औसा मतदारसंघ याच्यात येत असल्यामुळे ते एक ॲडव्हान्टेज आहे. उमरगा मतदारसंघामध्ये ज्ञानराज चौगुले म्हणून शिंदे गटाचे सध्याचे आमदार आहेत, विद्यमान आमदार. आणि त्याशिवाय बसवराज पाटील मुरुमकर हे उमरग्याचेच आहेत.
रवी गायकवाड जे ओमराजेंचे रायवल होते, तिकीट 2014च्या इलेक्शन मध्ये रवी गायकवाड खासदार होते शिवसेनेतर्फे, पण 19ला त्यांना तिकीट मिळालं नसल्यामुळे ओमराजेला तिकीट मिळालं आणि ओमराजे तिथून निवडून आले. तर त्यामुळे रवी गायकवाड, बसवराज पाटील, मुरुमकर, ज्ञानदेव चौगुले हे तिघही उस्मानाबादमध्ये अँटी ओमराजे म्हणून काम करतात. म्हणजे ते त्या पद्धतीचं त्यांचं कार्य आहे. म्हणजे त्यांचा विरोध आहे ओमराजेंना बेसिकली. त्यानंतर आपण उस्मानाबाद मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत, तर ते एक ऍडव्हान्टेज आहे ओमराजेंना. तुळजापूर मतदारसंघात राणा जगजित सिंग स्वतःच आमदार असल्यामुळे ती एक जमेची बाजू आहे. याशिवाय बार्शी आणि भूम परांडा. तर बार्शीमध्ये राजा राऊत म्हणून अपक्ष उमेदवार आहेत, ते भाजपशी पुरस्कृत, म्हणजे भाजप करणारे आहेत. बरोबर. आणि परांड्यामध्ये तानाजी सावंत आहेत. तर तानाजी सावंत एकनाथ शिंदे गटाचे आहेत, कद्दावर नेता आहेत ते. याशिवाय जे तिसरे उमेदवार आहेत वंचितचे भाऊसाहेब आंधळकर, ही बार्शी आहेत. पूर्वाश्रमीचे ते शिवसेनेचे, नंतर उद्धव ठाकरे गटाचे, नंतर शिंदे गटाचे, आणि तिकीट न मिळाल्यामुळे ते वंचितकडनं उभे राहिले. बरोबर. ही एकंदरीत मला सांगायचा, मला विस्तीर्णपणे माझा सांगायचा म्हणजे उद्देश हा, की ऑन पेपर जरी अर्चना पाटील यांचं पारडं आपल्याला जड वाटत असेल, तरीही जे ग्राउंड कनेक्ट आणि लोकांशी असणारा संपर्क, यामुळे ओमराजेंचं पारडं जड आहे असं माझं मत आहे. बरोबर. कारण की एक गोष्ट मात्र आहे, की अर्चना पाटील ज्या राणा जगजितसिंहाच्या पत्नी आहेत, का परत पद्मसिंह पाटील हे फार मोठं नाव आहे धाराशिव मधलं, आणि त्यांचा भरपूर लोकप्रियताही त्याचबरोबर राणा जगजितसिंहाची आहे, तेही नाकारता येत नाही. तरी पण एवढं असताना देखील पारडं मात्र ओमराजेंचंही जड वाटतंय. अविनाश माऊली, तुमची प्रतिक्रिया द्या. तसं पाहिलं तर ओमराजे यांचे संपर्क त्या भागामध्ये जास्त चांगल्या रीतीने आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, आणि एक चान्स असंही आहे, त्यांच्या शक्यता जास्त आहे ओमराजेंची. पण जर का मतदारांना काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे गेल्या 5 वर्षाच्या परफॉर्मन्स बद्दल एक चांगलं इम्प्रेशन असलं, तर काही बदल अपेक्षित करू शकतो आपण. पण कसं आहे माहितीये का, मागच्या वेळेसही ते स्वतःच तिथून खासदार होते. म्हणजे जरी काही तिथे बदल झालेले असतील, किंवा ज्या काही तिथे विकास कामं झालेले असतील केंद्र शासनाकडून म्हणा किंवा कोणाकडून म्हणा, तर त्याचं श्रेय तर नॅचरली ओमराजेंनाच जाईल. हो, बरं ना. बरोबर. तानाजी माऊली, तर ओमराजेंचं पारडं जरी जड वाटतंय असं जर म्हणलं, तरी पण हे जे मोदी फॅक्टर आहे, राम मंदिर फॅक्टर आहे, आणि अजितदादा पवारांची तिथे लावलेली फिल्डिंग, भारतीय जनता पार्टी, परत हे काही असं एवढं सहजासहजी सोडून देणार पैकी महायुती तर नाहीच आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब हे सगळं आपल्या कसबपणाला तर लावतीलच, कारण की त्यांना 400 पार साठी एक सीट महत्वाची आहे. तर त्या कंडिशनमध्ये लढत चुरशीची होईल की एकतर्फी होईल असं वाटतं तानाजी माऊली? धाराशिव म्हणजे उद्धव साहेबांच्या गटातला आणि म्हणजे फिक्स निवडून येणाऱ्या खासदारापैकी एक कन्फर्म सीट म्हणलं तर काहीच हरकत नाही ओमराजेंची. त्यांची ग्राउंड कनेक्शन खूपच जोरात आहे. जसं मागे शिरीष माऊलींनी म्हणले होते की लोकसभेला लोक वेगळं मतदान करतात आणि विधानसभेला वेगळं मतदान करतात. त्यांनी जे 5-6 मतदारसंघातील आढावा सांगितला, त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे परांडा असो किंवा तुमच्या तुळजापूर मतदारसंघ असो किंवा बार्शी मतदारसंघ असो किंवा औसा जरी असेल, तर प्रत्येक ठिकाणी प्रतिस्पर्धी सुद्धा तेवढेच, म्हणजे ओमराजे काम करणारे सुद्धा ग्राउंडवरचे माणसं शिरीष माऊलींनी सांगितले तितक्याच पटीनं आहेत. म्हणजे परांड्यामध्ये ज्ञानेश्वर पाटील आहेत जुने आमदार, त्याच्यानंतर बार्शीमध्ये
दिलीप सोपल म्हणणारे जे मंत्री होते जुने, ते राजापेक्षाही कितीतरी त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, ते ओमराजेंचं काम करतायत. त्याच्यानंतर आपल्या औस्यामध्ये जुने दिनकर माने म्हणून आमदार होते. आता जरी अभिमन्यू पवार असतील, तरी त्यांचा ग्राउंड कनेक्ट खूप आहे. आणि सर्वात म्हणजे ओमराजेंचं म्हणजे की कुणीही जनसामान्य माणूस फोन केल्यानंतर सहज उपलब्ध होणारा खासदार, अशी एक त्यांची ख्याती करेक्ट आहे. करेक्ट आणि करेक्ट. त्यांनी खूप साऱ्या म्हणजे शेतकरी आंदोलन असेल, मराठा आंदोलन असेल, आणि या बाबतीमध्ये त्यांचं पहिलेपासूनच खूप कार्य आहे. आणि तिथं जे याच्या आधी धाराशिव लोकसभेची जी फाईट झाली 2019ला, अर्चना पाटलांचे मालक स्वतः राणा जगजितसिंग पाटील, आणि त्यावेळेस तर म्हणजे शरद पवार अखंड पक्ष विरोधात होता. आता तरी अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष आणि शरद पवारांची सगळी संघटना म्हणजे जीवनराव गोरे जे आता अध्यक्ष आहेत म्हणजे शरद पवार साहेबांचे धाराशिव जिल्ह्याचे, हे सुद्धा ओमराजे सोबत आहेत. म्हणून माझ्या तर मतानं म्हणजे अर्चना पाटलांना गेल्या वेळेस पेक्षाही कितीतरी कमी मतदान पडेल आणि ओमराजे म्हणजे खूप मताधिक्याने निवडून येतील, असं म्हणजे अनालिसिस मला प्राथमिक वाटतं. बर. शिरीष माऊली, भाऊसाहेब जे आहेत ते आधीचे शिवसेनेचे आणि मग त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आलेले. आता तिकीट नाही मिळालं म्हणून ते वंचित बरोबर गेलेले. मागच्या वेळेस देखील वंचितला 8% मत होते, विसरून चालणार नाही. आणि ह्यांच्या मागे, भाऊसाहेबांच्या मागे सुद्धा शिवसेनेचा एक मोठा मतदार वर्ग आहे. तर त्या कंडिशनमध्ये ओमराजेंना जी मिळणारी मतं होती, त्या मतांमध्ये काही फूट पडेल आणि ते वंचितला जातील आणि त्याचा महायुतीला फायदा होईल असं वाटतंय? नाही, भाऊसाहेब आंधळकर यांची उमेदवारीचा फायदा उलट ओमराजेला होईल असं माझं मत आहे. बर कारण याच्या मागे असं आहे की भाऊसाहेब आंधळकर हे शिंदे गटाकडचे शिंदे गटात होते वंचित मध्ये बरोबर. प्रवेश करण्याच्या आधी. तर बरोबर. शिंदे गट हा भाजपशी अलाइंड असल्यामुळे तो मतदार हा आंधळकरांकडे येईल. आंधळकर स्वतःही ओबीसी समाजाचे आहेत, तर त्यामुळे ओबीसी मतदान जे हक्काचं भाजपला मिळणारं मतदान आहे, तेही काही बरोबर. ना काही त्यांना जाईल. म्हणजे त्यामुळे त्यामुळे विषय असा आहे की वंचितचा फॅक्टर आपण जे नॉर्मली असं म्हणतो की त्याचा फटका हा महाविकास आघाडीला मिळेल, पण करेक्ट. याच्यात वंचितचा फटका हा उलट महायुतीला बसेल असं माझं मत. बरोबर, बरोबर. बरोबर. हेच कंटिन्युएशनमध्ये ठेवून अविनाश माऊली, कारण की भारतीय जनता पार्टीचा ओबीसी हा एक मोठा मतदार वर्ग मानला जातो. म्हणजे जिथे कुठे त्यांचं मतदान असतं त्याच्यामध्ये ओबीसीच्या मतदानाला ते प्राधान्य म्हणजे कन्सिडरेशन त्यांचं मोठं असतं. तर ह्या कंडिशनमध्ये भाऊसाहेब जे आहेत ते त्यांच्याकडे ओबीसीचं मत जाईल. परत ते एकनाथ शिंदेबरोबर आलेले होते. त्यामुळे जो काही नाराज शिवसैनिक होता तो आधीच त्यांच्यापासून सुटलेला आहे. अशा कंडिशनमध्ये त्यांचं जे आहे त्यांचा तोटाच होईल असं दिसतंय मग महायुतीला. नक्कीच महायुतीला तोटा होईल या सगळ्या सिच्युएशन मधून. ओबीसी मतांची विभागणी होईल काही प्रमाणात. बरोबर. तानाजी माऊली, बोला. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे सध्या जे आहे ते असं जाणवतंय किंवा ओमराजे इज अ शुअर शॉट सीट फॉर महाविकास आघाडी. पण पण तरीही अजितदादा आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांचं नेटवर्क, आणि देवेंद्र फडणवीस हे अशा कुठल्या क्लुप्त्या किंवा युक्त्या लढवून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील? नाही, तुम्हाला म्हणजे मागच्या वेळेसचं जे होतं म्हणजे परिस्थिती 2019ची, आणि यावेळेस समजा म्हणजे राणा जगजितसिंग तर भाजपचेच आमदार असल्यामुळं त्यांची पूर्ण ताकद आपल्या सौभाग्यवती म्हणून अर्चना पाटला मागं लावतील. पण सध्याच्या परिस्थितीमधला म्हणजे शेतकरी वर्गांची नाराजी आणि मराठा आंदोलकांनी केलेलं म्हणजे पूर्ण म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा पाटील लोक राहतात समजा. तर ह्या अच्छा. गोष्टीमुळे तर त्यांना ते तेवढं मतदान कव्हर करता येणार नाही म्हणजे अर्चना पाटलांना. आणि प्लस गेल्या वेळेस म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली उद्धव साहेब गटाबाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये, की विनासायास जे मुस्लिम वोट जे आहे 10-12% प्रत्येक जिल्ह्यातलं, तर ते पूर्णपणे उद्धव साहेब गटाकडं म्हणजे त्यांना गॉड गिफ्ट सारखं मिळत आहे.
आणि ही कन्सॉलिडेट झालंय. कन्सोलिडेट झालंय. हा, मुंबईमध्ये असो किंवा इतर ठिकाणी. आता परभणी बरं. मधल्या तुम्हाला मी मागे व्हिडिओ टाकले होते की मुस्लिम मतदारांना न मतदान देता भाजपच्या विरुद्ध तगडा कोण आहे, मग तगडे मग उद्धव साहेब गटाचे उमेदवार आहेत म्हणून त्यांचं असं म्हणजे तुम्ही म्हणतात तसं मनाची मनस्थिती होऊन ते एक 10-12% मतदान ओमराजेंना बरं. बेनिफिशियरी व्हायलेलं आहे. आणि मग बरोबर. त्याच्यामुळे गेल्या वेळेस पेक्षाही आणि तुम्हाला यापूर्वी मी म्हणजे आताच्या ह्याच्यात सांगितलं होतं की शरद पवार गट अखंड असताना सुद्धा आणि आता अजित पवार, शरद पवार वेगळे असताना जी हो. धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे आज नाहीये, ती फार जुन्या काळापासून म्हणजे मी पाहतो तसं 1985 पासून जसे शरद पवारांचे काही स्पेशल माणसं प्रत्येक जिल्ह्यात होते, त्यापैकी पेरलेले. पेरलेले कमल किशोर कदम असतील, साहेबराव डोणगावकर पाटील हो. असतील, बरं. पद्मसिंह पाटील असतील, तर बरं. ह्या लोकांचा पूर्ण अख्खा एरिया होता त्यावेळेस म्हणजे 19च्या याला. तर त्यावेळेस बरोबर. सुद्धा ओमराजेंना ते हरवू शकले नाहीत. आता तर करेक्ट. ओमराजेंसाठी निवडणूक खूप सोपी झालेली आहे मुस्लिम मतदानामुळे विशेषतः. बरं. कारण की मागच्या वेळेस शिरीष माऊली 11% मताधिक्याने ते विजयी झाले होते तिथे. 50% त्यांना आणि 39% काँग्रेसच्या उमेदवाराला पडलेले होते. तर या कंडिशनमध्ये जे काही अ, म भारतभर जी असलेली राम मंदिराची हवा, मोदी फॅक्टर या गोष्टींचाही परिणाम होणार नाही असं वाटतंय ओमराजेंच्या लोकप्रियतेपुढे आणि त्यांनी केलेल्या कामापुढे ह्याही गोष्टींचा निभाव लागणार नाही असं वाटतंय का? मला असं वाटतंय की हे बघा आता पारडं ग्राउंड लेव्हलला ओमराजेंचं जड आहे. ऑन पेपर आपल्याला महायुतीचं पारडं जड वाटतंय. सगळे मी जसं मतदारसंघात सांगितलं औसा आहे, उमरगा आहे, हे शुअर शुअर सीट आहेत. बाकी बरोबर. ठिकाणी तुळजापूर आहे आणि हे सगळं होत असताना शेवटी मतदान कसं फिरेल, मोदीची सभा लागल्यावर आणि काय त्याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. मी आता तरी ओमराजेंना एज देतोय. आताच्या करेक्ट. परिस्थितीत एज त्यांनाच आहे. पण शेवटी म्हणजे शेवटच्या परिस्थितीत प्रचार यंत्रणा कशी राबवतात कशी? महायुतीवाले, त्यावर बरं. बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. शेवटी मग निसटता विजय किंवा निसटता पराभव होण्याची शक्यताही नाकारता येऊ शकते. नाकारता येत नाही. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. अविनाश माऊली काय वाटतंय? मागच्या वेळेस सारखं 11% मताधिक्य चान्सेस आहेत, की त्याच्यात रिडक्शन होईल की वाढेल? आता 11% हे शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेबांमध्ये जो मिळालेले मतदान आहे 4,59,000 ते किती विभागलं जातं, काय प्रमाणामध्ये होतं, हा एक भाग आहे. तसंच बरोबर. ओमराजेंना मिळालेलं शिवसेना प्लस बीजेपी असं वोटिंग होतं ते. ते करेक्ट. आता मोदी हा मुद्दा फॅक्टर महत्वाचा. आणि राम जन्मभूमीमध्ये किती डिवाइड होणार उद्धव सेनेपासून, बरोबर. तो भागही एक आहे. बरोबर. हा 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 मुद्दा डेफिनेटली महत्वाचा आहे. हा मुद्दा फार महत्वाचा मांडलाय अविनाश माऊलींनी. तानाजी माऊली, मागच्या वेळेसचं जे मतदान होतं त्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती, जी की एक अभेद्य युती होती आणि आता जो या दोघांमध्ये जो स्प्लिट झालेला आहे, तर ह्या व्हर्टिकल स्प्लिटमध्ये काय झालंय, की शिवसेना जे आहे त्याचे पण 2 गट पडलेले आहेत आणि एक जी मूळ शिवसेना जी म्हणतात ती एकनाथ शिंदे साहेबांची कडे जी सध्या आहे ती भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीमध्ये आहे. तर ओव्हरऑल जर एक हायपोथेटिकल जर पर्सेंटेज जर बघितलं, तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचे 50% मतं असू शकतील आणि शिवसेनेचे 50% मतं असू शकतील. तर त्यातले ते 50% जो स्लॉट आहे, तो तर पूर्ण तसाच्या तसा अर्चना पाटील मॅडमकडे जाणार आहे. तर ह्या कंडिशनमध्ये काही थोडाफार फरक पडेल असं वाटतंय तानाजी माऊली? नाही, नाही. माऊली तुमचं म्हणणं बरोबर आहे, की त्यावेळेस भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती असा म्हणजे त्यांचा विजय होता ओमराजेंचा. बरोबर. पण धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं फार काही प्रस्थ नव्हतं आणि बरं. म्हणजे स्पेसिफिकच सांगायचं म्हणल्यानंतर लिंगायत समाज जो आहे, तो फक्त ओमराजेंना पडणार नाही, असं वाटतंय मला एकंदरीत. बाकी बरं. मराठा समाजामध्ये मात्र काही फाटाफूट होणार नाही. आणि तशा परिस्थितीमध्ये त्या म्हणजे बीजेपी फॅक्टरमुळं ओमराजेंना मायनस किती होईल तर ओव्हरऑल एक अ, त्या लिंगायत समाजाचं जे वोटिंग आहे, आता हं. त्यांच्या विनिंग म्हणजे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर बघितलं तर 5% एखादं नुकसान होईल त्यांनी मी घेतलेल्या येतो शिरीष मतदानात. माऊली तुमच्याकडे येतो मी. हं, हं.
एवढा फरक बोला बोला पडेल तानाजी. एवढा फरक पडेल म्हणलं. लिंगायत वोटिंग एखाद्या वेळेस पडणार नाही त्यांना. बरं बरं. शिरीष माऊली, याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? नाही, तानाजी माऊलीशी मी सहमत आहे. लिंगायत समाज जो औसा आणि उमरगा ह्या 2 तालुक्यात कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर त्याचं एक बरं. गठ्ठा मतदान हे अर्चना पाटील यांना पडायची शक्यता आहे. बरं. बसवराज मुरुमकर आहेत मी सांगितलं तसं उमरग्यात, आणि उमरगा मतदारसंघातही इन जनरलही अर्चना पाटलाला लीड मिळू शकते. ते चौगुले जे आहेत विद्यमान आमदार, हो. पुन्हा रवी गायकवाड आणि बसवराज पाटील या त्रिकुटामुळे त्या मतदारसंघात त्यांना लीड मिळायची शक्यता आहे. औसामध्ये लीड मिळायची शक्यता आहे. आणि बरं. बाकी इन जनरल जसं आपण म्हणतो की जनरल ओबीसी समाज हा भाजपकडे थोडा झुकलेला आहे असं दिसतं. सध्या तरी तर त्या आंधळकर फॅक्टरमुळे ते स्वतः ओबीसी, आणि पण त्यांचं काय त्यांचं कार्य फक्त त्या बार्शी तालुक्यापुरतंच लिमिटेड आहे. हं. त्यामुळे ओबीसीचं म्हणजे काय म्हणता येईल, कन्सॉलिडेशन. कंप्लीट मतं आंधळकरांकडे जातील असं म्हणता येऊ शकणार नाही आपल्याला, कारण ते फक्त तालुक्यापुरतं त्यांचं कार्य आहे. त्यामुळे बरोबर. ओबीसी मतदान पण बऱ्यापैकी अर्चना पाटील यांना मिळू शकतं. बरोबर. बाकी नातेगोते संबंध असतात. आता भूमपरांड्याला तानाजी सावंत आहेत आणि बरं. राम गोटे म्हणून आहेत. तर ते यांचे नातेसंबंध, पाटलांचे मोठींशी नाते, आणि ह्या गोत्यात म्हणजे नात्या गोत्याच्या विषयात पण राजकीय पक्ष कधीतरी बाजूला राहतो, आणि नात्याच्या याच्यावरनं खासदार केला आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, आमदार केला आम्हाला करा, या अशा काही गोष्टी घडत असतात. तर गिव्ह मला अँड टेक. तात्पर्य असं आहे की ओमराजेंचं तर जसं तानाजी माऊलींनी सांगितलं, ते सदैव उपलब्ध असतात कार्यकर्त्यांसाठी, कोणाचेही फोन उचलतात. आणि मी तुम्हाला एक रिसेंट एक्झाम्पल सांगतो. म्हणजे मी 2 वेळेस मुंबईला आणि पुण्याला फिरताना असंच मी गप्पा मारतो. तर त्या जनरल आपल्याला पल्स कळून येते की कुठे काय आहे. तर माझं Correct. दोन्ही ठिकाणी ओमराजेंबद्दल पॉझिटिव्ह ऐकण्यात आलं. ते म्हणे आमचे ड्रायव्हर लोक तर ओमराजेंना मतदान करतील, आमच्यासाठी खूप काम केलंय. म्हणजे कसं क्या आहे, बात. खालच्या लेवलला पर्क्युलेशन लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचं घट्ट बसलेलं आहे. तर आता बरोबर. फक्त म्हणजे अर्चना पाटलांसाठीच मी फक्त एज याच्यामुळे सांगतोय की ही परिस्थिती, आणि शेवटच्या टप्प्यात प्रचार कसा होतो, मोदीची सभा कशी लागते, मग हं. त्याच्यावरून फक्त मी हे सांगतोय की आयदर निसटता विजय किंवा निसटता पराभव, या गोष्टीची थोडी मला शक्यता वाटते शेवटच्या टप्प्यात. बरोबर, बरोबर. म्हणजे ज्या गोष्टींसाठी भारतीय जनता पार्टीचं मॅनेजमेंट वगैरे जे प्रसिद्ध आहे, की ते टिल एंड दे विल नॉट लीव्ह द बॅटल. तर त्यावेळेस ते काय करतील आणि कशाप्रकारे प्रचाराला धार आणतील आणि त्याचा कसा फायदा करून घेतील, हे सगळं पाहणं नक्कीच रंजक ठरेल. तर अविनाश माऊली, एकंदरीत जे कास्ट फॅक्टरचा पण जर आपण ओव्हरऑल ढोबळ मानेने जर विचार केला, तर ओबीसी आहेत, नंतर मायनॉरिटी जे आहेत, यांचा प्लस ओमराजे निंबाळकरांची लोकप्रियता, त्यांचा जनसंपर्क आणि अडचणीला धावून येण्याची जी त्यांची एक हातोटी, या गोष्टींमुळे नक्कीच त्यांचं पारडं जड आहे, ह्याची आपण परत ओढतोय. पण ह्याचा थोडाफार म्हणजे इम्पॅक्ट जो आहे तो भारतीय जनता पार्टीचं जे मत त्यांच्यातून जाईल दूर. यामुळे काही फरक पडेल असं वाटतंय? अगदी अटीतटीचा सामना होईल असंच वाटतंय. ओके. ±4-5% लीड ओव्हर ईच अदर. ओके. म्हणजे असंच मागच्या वेळी 10-11% जी लीड होती, ती लीड कमी होईल असं म्हणताय? हो, कमी होईल ती. तानाजी माऊली, काय लीड कमी होईल की वाढेल की तेवढीच राहील? नाही. लीड तुम्ही काय झालं की ओमराजेंना मागच्या वेळेस कुठलीही म्हणजे मागासवर्गीय मायनॉरिटी वोटिंग मिळाली नव्हती, हे कन्सिडर करा. ते बघितल्यानंतर त्यांचं मताधिक्य साधारण 20% जर असेल आणि प्रत्यक्ष मतदानामध्ये त्यांनी जर एक काय 15% जर वोट म्हणजे केलं असेल समजा, तर उलट त्यांची लीड वाढेल असं मला वाटतंय. अच्छा, म्हणजे मागच्या वेळेस जे काँग्रेसला मिळालेलं जे 1,00,000-1.5 लाखाचं मतदान होतं, ते टोटल ब्लाइंडली शुअर शॉट जसंच्या तसं ओमराजेंकडे येईल असं तुम्ही म्हणताय? पूर्णपणे येईल, पूर्णपणे. आणि त्यावेळेस सुद्धा काही राणा जगजितसिंग पाटलांना म्हणजे मराठा वर्गातूनही वोटिंग मिळालेली होती. तिचं सुद्धा म्हणजे काही प्रमाण घटून ते सुद्धा काही म्हणजे
मराठा म्हणजे सगळे काही येणार नाहीत ओमराजेकडं, पण त्याच्यात सुद्धा वाढ होईल एकंदर. अच्छा, जरांगे साहेबांचा इम्पॅक्ट मराठा आरक्षण येस, आंदोलन. बरोबर आहे, बरोबर. शेतकऱ्यांचे काय तिथलं शेतकऱ्यांची काय परिस्थिती? नाही, शेतकरी तर काय माहिती का, की महाराष्ट्रातला शेतकरी सध्याच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या ह्या म्हणजे एकंदरीत शेतीमालाच्या भावाबद्दल कमालीचा नाराज आहे. तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीच्या परिणामानंतर दिसून येतील, की विदर्भामध्ये सुद्धा धान उत्पादक असतील, सोयाबीन उत्पादक असतील. अहो, साधी गोष्ट आहे, की विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी ₹6,000 भाव द्या म्हणून मोर्चा काढणारे देवेंद्रजी आणि विशेष म्हणजे पाशा पटेल सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होते आणि विशेष म्हणजे तो मोर्चा नागपूरच्या विधानसभेवर धडकला होता. लोकांची अपेक्षा तीच आहे, की बाबा 2014ला म्हणजे जो 6,000 भाव मागत होता, ते 2024ला तरी 5,000 तरी भाव देईल सोयाबीनला. प्रत्यक्षात नाही, सोयाबीनचा भाव तानाजी माऊली, उस्मानाबादचं जर मुख्य पीक जर तुम्ही बघितलं तर ते ज्वारी, गहू आणि हरभरा डाळ हे तेवढे हे मुख्य पीक ऐका ना, आहेत. याच्यावरती काय? नितीन माऊली तुम्हाला थोडं करेक्ट करतो. ज्वारी, हरभरा हे सगळे रबीचे पीक आहेत. करेक्ट, आणि रबीचे खरीप सांगतो मी. हेच मुख्य ऐका पीक आहेत ना. ना तिकडे उस्मानाबादकडे. नाही, 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 नाही. खरीप हंगामामध्ये आता लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन. सरसगट म्हणजे सोयाबीन आणि सोयाबीनचा पेरा म्हणजे 90% म्हणलं तर हरकत नाही नितीन माऊली. इतका म्हणजे सोयाबीनचा लातूर आणि तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पेरा असतो त्यांचा. आणि विशेष म्हणजे काय झालं माहिती का? की म्हणजे धाराशिव आणि बीड जिल्ह्यांसाठी विमा कंपन्या सेम आहेत. त्यांच्यामुळं आम्हाला त्यांचं जास्त कनेक्शन लक्षात येतंय. स्वतः ओमराजेंना परवा म्हणजे 2020, 2021, 22, 23, 24 चे जे विम्याचे क्लेम आहेत, तर स्वतः त्यांनी स्वकष्टाने हायकोर्टामध्ये धाव घेऊन 2020 चा म्हणजे एन-डी-आर-एफनं जर निकष लागू केले असतील, म्हणजे आपल्या नॅशनल डिझास्टर रिझर्व्ह म्हणजे ह्यांनी रिलीफ फंडाने, हो, हो. तर त्या अर्थी असं गृहीत धरलं जातंय, की एन-डी-आर-एफची जर शेतकऱ्यांना मदत मिळाली, म्हणजे पीक म्हणजे उद्ध्वस्त झालं असा त्याचा अर्थ होतो. त्याच्याशिवाय एन-डी-आर-एफ तुम्हाला फंड्स देत नाही. आणि मग जर तुम्ही एन-डी-आर-एफच्या निकषामध्ये जर तुम्हाला फंड्स आले असतील, तर निश्चितच तुमचं क्रॉप फेल्युअर आहे आणि क्रॉप फेल्युअर आहे म्हणजे तुम्ही विमा मिळायलाच पाहिजे असा म्हणजे एक पायंडा आहे. पण एन-डी-आर-एफच्या निकषात मदत मिळून सुद्धा धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विम्याचे क्लेम मिळाले नाहीत म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये आमच्या याचिका प्रलंबित आहेत. आणि बर. त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वतः ओमराजेंना म्हणजे ती विशेष वकिलांची फौज लावून त्यांना ते विम्याचा क्लेम मिळवून दिला. हा एक म्हणजे खूप मोठा म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट आहे त्यांचे. पराक्रम त्यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी केलेला आहे. मग आणि त्याप्रमाणे शेतकरी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मागे उभं राहील असं तुमचं मत आहे. 100%. शिरीष माऊली, तर बाकीच्या मतदारसंघांचं तर माहित नाही, मात्र इथे महाविकास आघाडीसाठी 1+1=11 असं चित्र दिसतंय असं वाटतंय सध्या. म्हणजे महाविकास आघाडी जी शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांची आणि राष्ट्रवादीची झालेली युती, याच्यामध्ये 1+1=11 असं दिसतंय असं वाटतंय. काय म्हणता? हो, आता तसंच चित्र आहे आणि सुरुवातीपासून जसं ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेसपासून आतापर्यंतही ओमराजेच प्रचारात आघाडीत आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. मी जसं सांगितलंय, की आता थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल. आता थिअरॉटिकली प्रत्येक मतदारसंघ वाईज विचार केला तर आपल्याला पारडा अर्चना पाटलांचं जड वाटतं. पण बरोबर. आणि लोकांमध्ये जो लोकांमध्ये जो कनेक्ट आहे किंवा लोकांना जे ओमराजेंबद्दल आकर्षण आहे, ते बरोबर. बोलून त्यावरून त्यांचा ग्राउंड कनेक्ट असणारा ग्राउंड कनेक्ट दर्शवतो. पण माझं ते सांगणं हेच आहे, की जसं तुम्ही बोललात, की शेवटच्या क्षणापर्यंत कुठल्याही निवडणुकीचं कधी काय पारडं बदलेल याचा काही नेम नाहीये. तरी बरोबर. माझ्या मते म्हणजे जर तसा विचार केला तर 60-40 असं मी म्हणू शकेल. ओमराजे 60 आणि अर्चना पाटलाचा 40चा चान्स आहे. परंतु मी पुन्हा तीच ओढेल पुन्हा एकदा, की शेवटच्या टप्प्यात जर भाजपने जोर घेतला, तर हे 49-51 त्या पद्धतीचं काहीतरी प्लस मायनस आयदर साइड होऊ शकतं. बरोबर. तर मित्रांनो,
आज आपण ही चर्चा केली जी की धाराशिवबद्दल होती. आणि सध्या तरी त्या सगळे निष्कर्ष जर सगळ्या निकषांवर जर बघितलं तर ओमराजे निंबाळकर यांचं पारडं निश्चितच जड वाटतंय. त्यांचा असलेला जनसंपर्क, त्यांनी केलेली कामं, त्यांनी शेतकऱ्यांची केलेली मदत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मागच्या वेळेस जे 10 ते 11% मताधिक्याने जे ते निवडून आले होते, यावेळेसही ती तेवढीच लीड राहील की ती कमी होईल हे पाहणं मनोरंजक ठरेल. त्याचबरोबर महायुती आणि भारतीय जनता पार्टीची नॉट टू लूज द बॅटल टिल एंड ची प्रवृत्ती आणि शेवटी ते प्रचारामध्ये काही मुसंडी मारतात का, राणा जगजित सिंग हे स्वतः कशा प्रकारे या गोष्टी हँडल करतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा त्यांना कशी बॅकिंग मिळते. त्याचबरोबर तानाजी सावंत यांची असलेली एक तिथली लोकप्रियता आणि त्यांचा वजूद ह्या गोष्टींनी ह्या निवडणुकीचं काय पारडं फिरेल की परत एकदा ओमराजे निंबाळकरच येतील हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरेल. मित्रांनो, हा आपला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक करा, कमेंट अवश्य करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेस परत एकदा असाच एक मतदारसंघ घेऊन आम्ही चर्चेला हजर राहू. तोपर्यंत नमस्कार. तानाजी माऊली नमस्कार. नमस्कार माऊली, सगळ्यांना नमस्कार. अविनाश माऊली, शिरीष माऊली नमस्कार. Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel Desi Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. Desi Indian Facts. Present, future and past by Nitin.